मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, शेकरू पहा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, आकाराने आकारमानाने बघा भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल, भारतामध्ये बघा आकारमानाने सर्वात लहान राज्य म्हणजे बघा गोवा राज्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, लक्षद्वीप बेटे पहा अरबी समुद्रामधली बेटे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या खंडाला काळे खंड म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, काळे खंड आपण कोणत्या खंडाला म्हणतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 आला पाहिजे, आफ्रिकेला काळे खंड असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा या ठिकाणी काय विचारलाय, बघा भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? आंबा, वड, साग, निलगिरी। भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, भारताचा बघा राष्ट्रीय वृक्ष म्हणजे वड। बघा हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया। तर याचे योग्य उत्तर काय असेल, पेंच बघा हे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय बघा हे विमानतळ हैदराबाद या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, कोराडी कोराडी काय आहे, औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा खापरखेडा आणि कोराडी हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा या ठिकाणी ऑप्शन्स देण्यात आलेला आहे, म्हणजे बघा कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प हा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? लक्षद्वीपची बघा राजधानी कोणती आहे? पोर्ट ब्लेअर, कावरती, दमन दीव। बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे? कावरती। बघा ही काय आहे, लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, डेन्मार्कची राजधानी कोणती आहे? कोपनहेगन। बघा डेन्मार्क या देशाची राजधानी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। ठिकाणी काय विचारलं, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, पुणे बघा हे शहर मुळा मुठा नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। पालघर या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झालेली आहे? योग्य उत्तर काय असेल, 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये पहा पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलाय, गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? योग्य उत्तर काय असेल, गडचिरोली बघा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलाय, गाळणा डोंगर गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल, गाळणा हे डोंगर धुळे जिल्ह्यामधले डोंगर आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलाय, कोयना कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलाय, कोल्हापूर ते गोंदिया कोल्हापूर ते गोंदिया यांच्या दरम्यान बघा खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी धावते? तर याचे योग्य उत्तर काय असेल, कोल्हापूर ते गोंदिया बघा यांच्या दरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस बघा या ठिकाणी ही रेल्वेगाडी धावते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 गोंडावना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? बघा गोंडावना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, गोंडावना विद्यापीठ बघा गडचिरोली या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 18
केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? केंद्रीय कापूस बघा संशोधन संस्था नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. वि. दा. सावरकरांनी पहा अभिनव भारत या संघटनेची स्थापना त्यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, 7 बेटांचे शहर. बघा 7 बेटांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मुंबई. बघा या शहराला आपण काय म्हणतो? 7 बेटांचे शहर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? वाघा बॉर्डर कोणत्या राज्यामध्ये? हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान. वाघा बॉर्डर पंजाब या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? जळगाव बघा हा जिल्हा बघा या ठिकाणी नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 24, नर्मदा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नर्मदा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? योग्य उत्तर काय असेल? नर्मदा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? सातारा, सांगली, धुळे, नागपूर. हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर योग्य उत्तर काय पाहिजे? हनुमान डोंगर हे धुळे या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक 26, गोसी खुर्द. गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. MIDC मग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? MIDCची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? सन 1962 बघा या वर्षी MIDC यांची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 28, कराड ते चिपळूण. बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? थळघाट, कुंभार्ली घाट, फोंडा घाट, दिवा घाट. बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभार्ली घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 29 बघा काय विचारलाय? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नागपूर, चंद्रपूर, अकोला, रत्नागिरी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, राष्ट्रीय विषाणू संस्था. राष्ट्रीय विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? बघा राष्ट्रीय विषाणू संस्था बघा पुणे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कोल्हापूर ते बघा सावंतवाडी यांच्या दरम्यान बघा आंबोली घाट लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय विचारलाय? लक्षद्वीप. बघा या लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. लक्षद्वीपची बघा राजधानी कोणती? बघा कावरती बघा काय आहे? लक्षद्वीपची या ठिकाणी राजधानी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलाय? निलगिरी पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा निलगिरी या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे पहा? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. दोरडा बेटा हे शिखर निलगिरी या पर्वतामधल्या या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर विचारले कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? वेंबनाड बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामधलं ते सरोवर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? रामकृष्ण मिशन. बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? स्वामी विवेकानंदांनी पहा रामकृष्ण मिशन बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा दादासाहेब फाळके बघा हा पुरस्कार चित्रपट क्षेत्राशी संबंधित पुरस्कार आहे. तर दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके बघा या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? महाराष्ट्रामध्ये विचारले अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये बघा अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 साल्हेर. बघा साल्हेर हे महाराष्ट्रामधलं बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. तर साल्हेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? साल्हेर बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी बघा स्ट्रॉबेरीसाठी खालीलपैकी कोणतं ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाबळेश्वर बघा हे ठिकाण महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलंय? गिरणा, पांझरा, आनेर बघा या ठिकाणी काही नद्या आहेत. या सर्व नद्या पहा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? गिरणा, पांझरा, आनेर बघा या सर्व नद्या पहा विद्यार्थी मित्रांनो तापी नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा चांदोली हे धरण विचारलंय कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? चांदोली बघा हे धरण सांगली या जिल्ह्यामधलं धरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अमृत महोत्सव. अमृत महोत्सव विचारलंय किती वर्ष बघा पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो अमृत महोत्सव? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अमृत महोत्सव बघा हा 75 बघा वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव बघा हा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा ठाणे जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता? पालघर या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली होती? तर याचं योग्य उत्तर काय असेल? 1 ऑगस्ट बघा सन 2014 पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 नागझिरा बघा हे महाराष्ट्रामधलं महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने बघा राज्यामध्ये 1 जुलै कृषी दिन बघा साजरा केला जातो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 1 जुलै काय असतो? कृषी दिन असतो. कोणाच्या जयंतीच्या दिवशी असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? वसंतराव नाईक बघा यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलै बघा 1 जुलै हा महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? प्रसिद्ध पुस्तक बघा पुस्तक कोणतं आहे? द गाईड बघा हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? R.K. नारायण बघा यांनी द प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी भारताचे हॉलिवूड खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे हॉलिवूड कशाला म्हणतात? तर मुंबई बघा या शहराला भारताचे हॉलिवूड या ठिकाणी असे म्हटले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलाय? दुधवा काय आहे? बघा नॅशनल पार्क आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? दुधवा बघा हे नॅशनल पार्क बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? इंदिरा गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलाय? जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षेमध्ये बघा विचारला गेलेला प्रश्न आहे. जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? स्पुटॅनिक. बघा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटॅनिक होता, जो की रशिया या देशाने अवकाशामध्ये सोडला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 बघा काय विचारलाय? एकमात्र अधातू बघा एकमात्र अधातू आहे जो नेहमी या ठिकाणी द्रवरूप अवस्थेमध्ये असतो. बघा या ठिकाणी आपला अधातू विचारलाय, मग आपले योग्य उत्तर काय पाहिजे? ब्रोमिन बघा असं या ठिकाणी एकमात्र अधातू आहे जो नेहमी द्रवरूप या अवस्थेमध्ये असतो. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलाय? ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन कोणी केलं होतं? ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन कोणी केलं होतं? बघा चार्ल्स डार्विन यांनी पहा ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन त्यांनी केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा विभवांतराचं एकक खालीलपैकी काय आहे? विभवांतराचं एकक काय आहे? बघा होल्ट हे विभवांतराचं या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा लाळेमध्ये विचारले कोणत्या प्रकारचं एन्झाईम असते? लाळेमध्ये कोणत्या प्रकारचं एन्झाईम असते? बघा लाळेमध्ये बघा प्रामुख्याने टायलिन या प्रकारचं या ठिकाणी एन्झाईम असते. प्रश्न क्रमांक 24 बघा या ठिकाणी काय विचारलाय? नाशिक येथे बघा काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? बघा नाशिक येथील बघा काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा सत्याग्रह केला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा स्वच्छ भारत अभियान. बघा स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केव्हापासून झाली होती?
तर याचं योग्य उत्तर काय आहे बघा, स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014 पासून पहा स्वच्छ भारत अभियानाला बघा सुरुवात झाली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? राष्ट्रीय सांख्यिकी दिन बघा केव्हा असतो, तर 29 जून बघा या दिवशी आपल्याकडे राष्ट्रीय सांख्यिकी दिन असतो. LIC बघा, LIC बघा यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1956 या वर्षी LICची बघा स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, एन बघा एन विचारले कोणत्या देशाचं चलन आहे? बघा सोपा प्रश्न आहे बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. एन कोणत्या देशाचे चलन आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एन हे जपान या ठिकाणी या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गायीच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? गायीच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? बघा कॅरोटीन बघा या घटकामुळे गायीच्या दुधाला या ठिकाणी पिवळा रंग हा येत असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा 32 या ठिकाणी काय विचारला आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये बघा सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक बघा, आम्ही लोक बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले शब्द आहेत? बघा आम्ही लोक बघा हे अमेरिकनच्या बघा राज्यघटनेवरून घेण्यात आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 33 का विचारला पहा, भारतीय राज्यघटनेच्या बघा सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम बघा खालीलपैकी कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय बघा सर्वात प्रथम बघा या ठिकाणी न्याय या ठिकाणी या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे. म्हणजे न्याय या ठिकाणी प्रथम या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? भाषिक बघा तत्वावर स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं होतं? आंध्र प्रदेश राज्य होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोग बघा, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? फाजल अली बघा हे राज्य पुनर्रचना आयोगाचे या ठिकाणी अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र बघा स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी बघा साजरा करण्यात आला? बघा सुवर्ण महोत्सव आपण केव्हा साजरा करतो? बघा 50 वर्ष बघा पूर्ण झाल्यावर आपण या ठिकाणी सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येतो. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 बघा सन 2010 या वर्षी बघा महाराष्ट्र स्थापनेच्या ठिकाणी सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, शोषणाविरुद्धचा अधिकार बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचे बघा कलम कोणती कलम आहेत? बघा या ठिकाणी कोणत्या यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 यायला पाहिजे. कलम 23 आणि 24 हे शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचे या ठिकाणी कलम आहेत. प्रश्न क्रमांक 39 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असं खालीलपैकी कोणी म्हटलं होतं? बघा सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हटलं होतं? विदा सावरकरांनी बघा स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, स्वामी विवेकानंदांनी पहा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? रामकृष्ण मिशनची बघा त्यांनी स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर सन 1897. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, वेदाकडे बघा वेदाकडे चला, वेदाकडे परत चला असे कोणी म्हटलं होतं? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा वेदाकडे परत चला असे बघा त्यांनी म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, आझाद हिंद फौज बघा, आझाद हिंद फौज या ठिकाणी विचारले, यांचे संस्थापक कोण होते? आझाद हिंद फौज तर सुभाषचंद्र बोस या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, भारताचे गव्हर्नर जनरल बघा, भारताचे बघा गव्हर्नर जनरल कोणत्या वर्षापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1858 या वर्षापासून बघा भारताचे गव्हर्नर हे व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रश्न क्रमांक पुढचा, भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार कोणत्या वर्षी झाला होता? बघा भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये पंचशील बघा हा करार सन 1954 या वर्षी झाला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे काय? UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोगाची बघा स्थापना सन 1956 करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली होती?
बघा नोबेल पुरस्कार जगामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली होती? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. सन 1901 सन 1901 या वर्षापासून नोबेल पुरस्काराची सुरुवात ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, लिटिल मास्टर असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? लिटिल मास्टर कोणाला म्हणतात? सुनील गावस्कर यांना लिटिल मास्टर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा, पटना हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पटना हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. व्हाईट हाऊस व्हाईट हाऊस कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? व्हाईट हाऊस हे वॉशिंग्टन या शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. उगवत्या सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? उगवत्या सूर्यांचा देश आपण जपानला म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भारताचे शेक्सपियर असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कालिदास. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? विजयालक्ष्मी पंडित. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वात लहान खंड कोणता आहे? सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान या ठिकाणी खंड आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती टक्के असते? चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती असते? तर 1/6. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 या ठिकाणी काय विचारलाय? कोणता कालवा आहे? अटलांटिक व पॅसिफिक महासागर. अटलांटिक समुद्र व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता आहे? यांना जोडणारा कालवा पनामा कालवा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वातावरणाचा सर्वात खालच्या थराला काय म्हणतो आपण? वातावरणाचे याच्यामध्ये अनेक थर असतात, तर सर्वात खालच्या थराला आपण काय म्हणतो? तपांबर स्तर म्हणतो. या थरामध्ये ढग आणि वाऱ्यांची निर्मिती, पाऊस यांची निर्मिती ही होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी काय करते? सूर्याभोवती फिरते. या फिरण्याच्या गतीला आपण काय म्हणतो? परिभ्रमण गती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा किसान दिन विचारला. किसान दिन केव्हा असतो आपल्याकडे? किसान दिन 23 डिसेंबर या दिवशी या ठिकाणी किसान दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, कोल्हेरू हे भारतामधलं प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कोल्हेरू. तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोल्हेरू हे प्रमुख सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामधले या ठिकाणी ते सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दाजीपूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. दाजीपूर हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे